मी आता या बाग पिंपळगाव मध्ये आलोय आणि मला माहिती आहे माझ्या रक्ताची माणसं आहे तिथं. एका टीव्ही चॅनलवर तो मला काय बोलला माहितीये का? हा म्हणला स्ट्रीट डॉग आहे म्हणला, म्हणजे कुत्र्या म्हणला मला. काय म्हणला? कुत्रा. आपल्या खंडोबाचा वाघ्या जो असतो त्याला स्पर्श न झाला तर त्याच्या पाया आपण पडतो, पण हा महामूर्ख आमदार आणि बघा या गेवराईमध्ये मी हे बोलत नाही, त्याचा जो बाप आहे राष्ट्रवादीचा शरद पवार, अजित पवार त्यांच्या मतदारसंघात तेच बोलून आलोय. आणि बघा मला कळतंय, मला भान आहे. बळीराम तात्या सानप साहेब, आमचं सुनील कुठं आहे? सुनील महाराज. आता बघा बाराजी साहेब सगळ्यांची नावं घेतोय मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय. पवन हे बघा सगळ्यांची नावं घेतोय, कुणी राग मानायचं नाही. तुम्हाला एकच सांगतो, ही विचारांची लढाई आपण लढत होतो. 2-2.5 वर्ष महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचं मानवतेचं समतेचं तत्व सांगत राहिलो. संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही, तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री, इथले उपमुख्यमंत्री, इथले आमदार, इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता. किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं 16-4 समतेचं तत्व, रिझर्वेशन म्हणजे काय? अरे गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी माणसं आहे, आणि आम्ही तुमच्याकडे आडवा आलो नाही. तुमच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाग पिंपळगावच्या एकाही माणसानं दिला नाही. आणि तू आम्हाला काय म्हणणार? स्ट्रीट डॉग म्हणला, मूर्खुले आमदार. आता तुझ्या ढोंगण्याला जर नाही चावा घेतला या स्ट्रीट डॉगला, अरे आपण होईल सगळं होईल. पण ऐका मला तुमचा हा कार्यक्रमच माहित नव्हता. मी या मंदिरामध्ये बोलतोय, खोटं बोलणार नाही. बळीराम तात्या आता बोलले, मी चाललोय कुठं? गोगलवाडी तालुका किल्ले धारूर मध्ये चाललोय, आणि मला फक्त इकडे या जरा थोडं काम आहे, चहा पिऊन जावा. मला गेवराईमध्ये येऊपर्यंत माहित नव्हतं की हजारोंचा जनसमुदाय. आपलं आरक्षण गेलं, मी जबाबदारीने सांगतोय. मला या राष्ट्राचं तात्या, आपल्याला हे राष्ट्र, हा देश, हा आमचा महाराष्ट्र, हा आमचा आहे. आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र? ओबीसीचा, दिनदलितांचा, आदिवासी बांधवांचा. कुणाचा आहे महाराष्ट्र? अरे हे सगळं आका पगड जातीचा, बलुत्याचा, अलुत्याचा, भटक्यामुक्त जाती जमातीचा. तो मूर्खुल्या काय बोलला माहितीये का? म्हणला आम्ही 4 पिढ्या झालं, म्हणला आमदार आहे, म्हणला आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो. हे बघा, त्याला एक सांगू आपण, आम्हाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय, आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत लावणार. अजिबात चालणार नाही. अरे तू क्षत्रियस ना, चॅनलवर बोललास आणि चॅनलवरचा माईक काढून पळून गेलास भागोबाई सारखा. अरे आम्ही सुद्धा होळकरांची आवडत आहे, होळकरांची. आणि आमच्या डोक्यामध्ये कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, मातोश्री अहिल्यादेवी होळकर. आता खूप मला बोलायचं, मी बोलू शकतो खूप, मी रात्रंदिवस बोलतोय, पण या तरुणांनी गेवराईमध्ये कसं आणलं, काय आणलं मला कळलं सुद्धा नाही राव. माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहे. आपलं आरक्षण काढून घेतलंय. ज्याला तुम्ही पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित गेला की पवार गेला की अजून तिसरा कोणतं. अरे तुमचं कुठे आहे काय? आता पंडित कोणी नाही, अजिबात नाही. तुम्हाला असा जर, अरे ज्याला तुम्ही मतं दिली, ज्याला तुम्ही पिढ्या निवडून दिलं,
त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधली सगळी माणसं माझी आहेत असं म्हणायला पाहिजे होतं. हा माणूस चौथे नापास एका खुळखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला. गावगाड्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर बजारी लोणारी परी ढुराव घडसरी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड रामोशी गवळी बेंदार वडार मुस्लिम समाजातले सगळे ओबीसी बांधव, हा महाराष्ट्र आमचा आहे. हा महाराष्ट्र तुमच्या बापाची जागीर नाही.